विसरवाडी ब्रेकिंग न्यूज। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे बाजारपेठेतील प्रमुख मार्गावर एका सराफा दुकान धाडसी चोरी। एका रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। 7 ते 8 हजार रोख व चांदीचे दागिने असे सुमारे 20,000चा ऐवज लंपास। 3 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। याच दुकानात मागील वर्षी देखील अशाच प्रकारे झाली होती चोरी। याबाबतचे वृत्त असे। विसरवाडी येथील मुख्य बाजारपेठेत चंद्रशेखर सोनार व हर्षल सोनार या पितापुत्रांचे गायत्री ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे। काल दिनांक 12 सोमवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी 5 वाजता दुकान बंद करून ते आपल्या गावी नंदुरबार येथे गेले। रात्री 12 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरची लोखंडी कडी तोडून दुकानात प्रवेश केला। यावेळी त्यांनी दुकानात ठेवलेले सुमारे 10 ते 12 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व गल्ल्यात ठेवलेले 7 ते 8 हजार रुपये रोख असे सुमारे 20,000 रुपये चोरले। दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करताच दुकानात बसवलेले सायरन वाजू लागले। तसेच याच वेळी दुकानाबाहेरून एक नागरिक त्याच्या मोटरसायकलवरून जात असताना वाहनाचा आवाज ऐकल्याने चोरांनी घाबरून तिथून पळ काढला। मात्र चोरी करून पडत असताना त्यांच्या हातात असलेले काही चांदीचे दागिने रस्त्याने पडत गेले। हे दागिने नंतर पोलिसांनी आणि नागरिकांनी हस्तगत करून दुकानदाराला परत केले। तसेच घाबरलेल्या अवस्थेमुळे काही दागिने दुकानातच पडलेले होते। ते तिघेही चोरटे चोरी करताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। रात्री हर्षल सोनार यांना दुकानात चोरी झाल्याच्या घटनेची माहिती देण्यात आली। ते रात्री 1 वाजता विसरवाडी येथे हजर झाले। यावेळी पोलिसांना खबर देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, हवालदार सागर चौधरी, निलेश दहीफडे, अनिल राठोड, मनिंदर नाईक, विशाल गावित हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली। याच गायत्री ज्वेलर्स या दुकानात मागील वर्षी देखील अशाच प्रकारे चोरी झाली होती व पुन्हा झालेल्या या चोरीमुळे परिसरात चोरट्यांनी डोके वर काढले असून या चोरांना जेरबंद करण्याचे आवाहन पोलिसांनी येऊन ठेपले आहे।